माझ्याबरोबर दुसरी एक व्यक्ती, त्या दोघांनी जगातून निघून जावं अशा तऱ्हेचं नीच कर्म केलेलं ते संपलंय. गेल्या 4 दिवसाच्या पुढे 3 दिवस मी जवळजवळ मृत्यूशय्यावर उपाय केले, पण टाळणारा पुढे चालतात. आपणा सर्वांच्या पुढे आज हे शरीर दिसत आहे,
शक्ती क्षीण झाली. जास्त बोलवणार नाही. कमी जास्त शब्द गेला तर सर्वांनी माफ. आता जे काही गुणगान सद्गुरूच्या जन्मोत्सवात होईल ते करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. गुरु महाराज आता यथाशक्ती जसं घडेल आणि ज्यावेळी घडेल त्याप्रमाणे बाबांचं
आता जन्मोत्सवाचा दिवस लक्षात घेता बाबांनी आयुष्यभर जन्मोत्सव काय केलं हे आम्हाला शिकायचं. किती वाजता? 12. हे आपल्याला शिकायचंय. आणि हे शिकण्याकरता बाबांचा जयंती उत्सव, बाबांचा पुण्यतिथी उत्सव, अन्य देवदेवतांचे जयंती आणि पुण्यतिथी उत्सव याकरता करायचे असतात. आपली विद्वत्ता दाखवण्याकरता, अगर आपल्या भक्तीचं प्रदर्शन करण्याकरता नव्हे, भक्ती शिकायची असते. हा तुकाराम महाराज म्हणतात, काय भक्तीच्या म्हणणार तिच्या आम्ही तुम्ही इंद्री काय. आणि ते भक्ती शिकण्याकरता, त्या भक्तीचं अनुसरण करण्याकरता, त्या भक्तीचा पथ कसा चालतोय हे पाहता, त्या भक्तिपथावर जाण्याकरता भक्ती शब्दाचा अर्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधून जाण्याकरता जी भक्ती आहे त्याला व्यवहारिक भक्ती. त्यानंतर केवळ कर्म मार्ग, निष्काम कर्म मार्ग आचरित राहणं, तिथे मी तुझा विचार न करताना कर्म हाच परमेश्वर आणि त्याचं फळ मला नकोय, अहंता मला नकोय, अशा तऱ्हेने जाणं हा एक भक्तीचा मार्ग. ह्याच बरोबर निमाई सिमाई रंग प्रभू ज्याप्रमाणे रंगून गेले की त्यांना जगाच्या आठवण, ही कोण आठवण नव्हती, हा कोण आठवण नव्हती, स्त्री पुरुष आठवण नव्हती, केवळ एक हरिनामी गंगले मन हे हरिनामी गंगले हरे
माणसात काही शिल्लक. हा जो योग मार्गाला धरून असणारा भक्ती मार्ग, हा व्यक्तीचा आचरणात आणणं आणि तो रात्रंदिवस आचरण करून पलीकडे जाणं हा एक भक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या योगाच्या ठिकाणी तस्मात योगी योग शब्दाचा अर्थ किती आहे आणि ते सगळे अर्थ आपल्याला आता पाहायचं म्हणजे कितीतरी कीर्तन करायला. हा वेळ थोडा आहे, मला वाटतं 12:30 वाजले. 1:28 तेवढ्या काळाचे सगळं ओळखायचं आहे. हे तब्येत एक घरी नाही आहे, महाराज करतात ते खरं. म्हणत आम्ही ही भक्ती सर्वसाधारण संसार नाही. आपण सगळे संसार नाही. संन्यासी झाला त्यांच्या दुपारच्या वेळेला हा करून बसवायला कमाले काय जेवते संन्यासी काय उपवासी म्हणते नाही. सकल काशी एकच गती श्री हरी. आणि ही भक्ती ज्यांनी आचरण करून दाखवलं. बहुजन समाजाकरता मी 1001 वर्ष इथे राहणार आहे असं बाबांचं अभिवचन आहे. शरीर सोडताना आणि त्या जगाच्या कल्याणाकरता सारखं अहर्निश आपला देव तेव्हा शिजवीत होते, आजही शिजवीत आहे, पुढे शिजून राहणार. जगाच्या कल्याणात संतांची अनुभूती देह कष्टची आपुराले. बाकी काय त्यांना घ्यायचं नसतं. का करतात ते कष्ट? बाबाने आपलं आयुष्य जाळून घेतलं त्याकरता. गुरुसेवे करता, गुरुभक्ती करता संबंध आयुष्याचा हे आम्हाला शिकवायचं. पुन्हा एक शरीर धारण करून येणारे शब्द खोटे होणार नाही बाबा. आणि ते कसं मन रामी रंगल अवघ मनच सवाई अभ्यंतरी अवघे रामरूप अशी भक्ती करता आली तर दुसरं काही करायला. पण आम्ही माझी ताण उंच का तुझी ताण अरे ताणतोच कशाला खरा म्हणायला. ताणा एकच आहे, आवाज एकच आहे आणि एकाच ध्वनीतून सगळं विश्व हे करणं. याकरता बाबांनी शिकवलं आहे काय त्याची थोर भक्ती आवडती देवा, त्याची थोर भक्ती आवडती देवा. अभिमाया संसाराची संकल्पाची ओम तत्सच्ची ललकारी काहीच नाहीतर राम जगपती रामपती तथा कोणत्या तरी एका भजनानंदाने आणि त्या भक्तीचा आनंद अत्यंत. ती भक्ती करण्याकरता आम्ही म्हणतो सदा मासी दाता प्रभू राम राजा. आम्ही म्हणतो ठेविला याच काळा. आजही हनुमान आहे त्यानुसार आहे तिथे आहेत सर्व आणि त्यांना ठेवला आहे कलियुगात ह्या भक्तीच्या वाटा दाखवल्या. बाबांनी ती भक्ती हेची थोर भक्ती. आता भक्तीच्या व्याख्या कशी करायचं पण निष्काम कशाची इच्छा नाही. बाबांनी शेवटपर्यंत कशाची ही इच्छा नाही. तरी घालून दिलेला संसाराचा मार्ग नाईलाज म्हणून ते आचरण करीत होते.
संसारी नाही आसक्ती, संसार कृपे करी, तरी अंतरंगी अवघी स्थिती झाली नित्य आनंदी रंगोन राहले ते रात्रंदिन, तिने संतुष्ट तयारीचे मन पण सांगून गेलीचे. अशी स्थिती बाबांची झालेली होती. त्याची थोर भक्ती आवडते देवा. हा देवाला काय हांडावर सोनं घातलं, 5 कळशात दूध घातलं, 2 कळशात दही घातलं, तो देव नुसता मातीचा तर मागून निघतो. आणि तुम्हाला मात्र काही मिळत नाही. मिळवायचं असेल तर त्या नामदेव महाराजांनी काय केलं? पाषाणाची मूर्ती थोर भक्ती संकल्पावी माया. आज देव शोधून आम्ही बघतो का? देवाची चित्र लोकांनी आपण काढलेलं चित्र आम्हाला माहिती. आपल्या अंतःकरण पटलावर त्या प्रभूची मनोमय मूर्ती कधी उमटते का हे शोधून पहा. आपलं उत्तर आपल्या खात्रीने मिळेल. अरे नाही, तू उगाच. बाबा एकदा म्हणाले होते, अरे विठोबा, दिस पीपल आर इंग्रज म्हणाले, दिस पीपल आर ओनली वर्शिपिंग इनसाइड लेवल्स. वरचे डबे आणि त्याच्यावर लावलेली लेबले याची पूजा करतात, बाकी काही करीत नाही. आम्ही विचार करायचा आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबांनी काय केलंय पाहायचंय. आणि त्या भक्तीचं कास धरून आपण हा संसार सागर करून जायचा. संसार कसा आहे? संसार सागर सागर कुंडली करला हरी विठ्ठल श्री सद्गुरु बाबा महाराज की जय. सागरातून पलीकडे जाण्याकरता हीच थोड भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. 12:30 वाजले म्हणून सांगा बुका लावायची वेळ होईल. 12:25. हा संसार सागर काय आहे? संसार म्हणजे स्वयंची स्वार. संसार म्हणजे स्वयंची स्वार. नाही मरणाची उदार. माफी लागले शरीर आम्ही वाढदिवस करतो. अरे निघाल्यापासून मृत्यूच्या जबड्यात शिरलेला तू. माऊली म्हणते
काळा नळाची तोडी, काळा नळाची तोडी, घातली गोमियाची मुंगी, माझी पाख पाखडी सवय करे. हा संसार असा तरी पण आपल्या बाळावरी दुसरं लग्न करायला तयार आहे. लागू नका गमत केली, कारण लोणचं चटणी लागतं मध्ये मध्ये जेवताना नाही का. कुंडली कवरा सद्गुरु असा संसार सागर आहे. या संसार सागरातून पलीकडे जाण्याकरता पुन्हा 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 आणि सत्पुरुष जन्म घेतात. सद्गुरूंचे अवतार होत असतात. दशावतार हे निराळे आणि हे अपर अवतार. यद्यप विभूतिमत् सत्वं श्रीमद पूजितमेव वा सत्यदैवावगच्छत्वं मम तेजो संभवम्. ज्या ज्या मूर्तीची ठाई विशेष करोनी काही, तुझं दिसेल पार्थाचे पाणी माझे स्वरूप जाणते. हे बोनिया जनताचा कैवार, जे विसरून गेले स्वतःची पार, पावावे आजन पैल पार संसारात. आता ह्या कशाला संत पुरुष जन्म घेतात. विडकर महाराजांचं कर्म अपुरे राहिले आणि गुरुभक्ती म्हणजे काय असते दाखवण्याकरता बाबांनी संसार गुरु आज्ञेने केला. खरोखर सांगतो तुम्हाला, त्याने संसाराचा आणि याचा काही स्पर्श केवळ आत्मरंगात रंगलेली, हा दुसरं काही माहिती नाही. अशा तऱ्हेचा हा अवतारी पुरुष आज या जगतामध्ये जन्माला. पण काय शिकवायला त्याची थोर
मला बोललंच नाही आज बाबांच्या कुठेला तुमच्या कुठे उभायचं चालेल लगे चंदना उसावा परी लगे चंदना बाक
तुकाराम सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय, सद्गुरुराज रामानंद बिडकर महाराज की जय, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्रीपाद श्री वल्लभ श्री नारी श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव. ही भक्ती कोणती आवडते देवाला? याची थोर भक्ती आवडते देवाला. आणि ती रावसाहेबांनी बाबांनी शिकवून बहुजन समाजाला अधिकार तैसा करून पदवी साहे होसे त्यास तिची दूर. ह्या भगिनी वर्गाला ऐकायला येत आहे का आवाज? का नाही येत आहे? मग इथे पाठीमागे काहीतरी व्यवस्था करा. मी काय बोलतोय हे त्यांना समजत नाही, ऐकायला येत नाही. आणि श्रोते नेहमी न वक्ता वक्ताची नव्हे. खाली पडणार नाही. आता ऐकायला येतं का? ही थोर भक्ती शिकवण्याकरता हा गुरुभक्तीचा अवतार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा आजच्या शुभदिनी जन्माला आले. बिडकरांचं उरलेलं पवित्र कार्य गुरुभक्ती म्हणजे काय ही जगाला दाखवायची. आणि निष्काम कर्मयोगाचा अवस्थाना तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुनाला भगवंताने सांगितलंय आता तू योगीच हो. या योगातून मन बाहेर काढू नको. कसला? नाक दाबून तोंड दाबून बारा चाल चाल बोलेता चाल चाल बोलेता वादे सोहम सोहम वनी चाल चाल बोलेता वाहे सोहम सोहम वनी अंतरंगी निदानी तोची असे सांगिता शरीर नये कोण काही सांगाते तो बुझये कवनही जाणे अंतरीचा सोहम तोची परम मंत्र करीले उच्चार मानसात नासिकेच्या द्वारे चालत से जपू करीना संकल्प तोची मूढ दास म्हणी सोहम दास म्हणी सोहम ध्वनी तो जपा करणी ऐकावा रात्रंदी हेची तोर आवड देवा हेची तोर आवड देवा हेची तोर आपल्याला 1:28 ओळखायचं आहे. आता किती वाजले? पाऊण वाजलाय. म्हणजे 15 मिनिटं. 28 43 मिनिटात सगळं संपायचं. कसं काय होईल प्रभूला माहिती. ज्या वेळेला होईल त्या वेळेला ही चिथोर भक्ती आवडते देवा. बाबांनी जन्म घ्यायला कारण सद्गुरू रामानंद बिडकर महाराज हे त्यांचे सद्गुरू. आणि त्यांनी बाबांचा सर्वस्व घेतलं, काही शिल्लक ठेवलं.
प्रपंचासकट सगळं खाऊन टाक. केवढा अलौकिक गुण आणि पुरुष तो. बाबांसारख्या अवतारी पुरुषाचं सर्वस्व गळीभूत करणं सोपी गोष्ट नाहीये. पण ते बिडकरांनी केलं आणि त्यानं सांगितलं तू गुरुभक्ती आणि मोक्ष प्राप्ती त्या संसारी लोकांना कशा प्राप्त होतील ते आचरून दाखव आणि शिकव. काय संतांच्या संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती. संतांची संगत करायची म्हणजे मी सोडा. आधी पाहिजे मला असं म्हणाला काय त्या दोषी बोल होत्या आपलं उदाहरण घ्यावं म्हणजे लोकांना नाही घेत नाही. चांगला मिळाल्याबरोबर ठेचून काढतो. नाही नाही, संत ह्याने भेटणं, संत भेटायला पाहिजे असेल तर जसा शेत पेरून शेता जायचे देव पूजून पाहिजे अतिथी तो शोधून गेलीचे प्रसाद त्याला समावून देव पूजून तो देव पूजून बघायचा असेल तर पहिल्यांदा हे चितोर रत्नागिरी पासून 12 मैल दूर कोतवडे गाव असे साचारी तेथे सहस्र बुद्धे यांची घरी ही साकार अवतारू. त्या ठिकाणी बाबाने अवतार घेण्याचं ठरवलं. पण ते घर कसं होत? ओ मम्मी, ओ मामा, पप्पा असं घाणेरडी घरं नव्हती त्या ठिकाणी. आणि प्रेम परस्पर परमेश्वराची भक्ती केली आहे. कधी ती गणेश भक्ती थोर महात्मे तया कुई गणपती व्रते करून तो शविते तया सखी जाणा. राम राम हरे हरे राम. त्या गणपतीला संतोषी आणि वेदाच्या अगोदर हरिओम. तो जो गणपती माऊली म्हणते देवा तूच गणेश. देवा तूच गणेशू सकल अर्थमध्ये प्रकाशू म्हणे श्री निवृत्ती दासू. किती दीनता, हिची थोर भक्ती आवडते देवा. किती दीनता म्हणे श्री निवृत्ती दासू अवधारी गुरुजी. एवढा विद्वान, एवढा युगी, एवढा परमात्म्याशी समर्थ झालेला आणि भक्तीच्या वाटेवरती चालणारा असा महात्मा अवतारी पुरुष ज्ञानादेव सुखैवंदन हे ज्यानं 16 साकार करून दाखवले त्या माऊलीचे शब्द. आणि त्या माऊलीला मानणारे बाबा हे तद्रूप होते. तसेच अवतारी हुसेन त्यांचा अवतार त्या भक्तीचा आणि गुरुभक्तीचे वाट दाखवणे. हा कोसवडे गावात हे सहस्र बुद्ध्यांचं पूल धामेला वाडा आहे. त्या वाड्यामध्ये त्या कोसवड्याचे 12 वाडे, त्यातल्या एका वाड्यामध्ये त्यांचं घर होतं. अजूनही तिचा तो वास्तू आहे. त्या ठिकाणी कोण असतात ते राहतात. पण बाबांच्या घरात
जी दत्तभक्ती होती त्या दत्तभक्तीचं द्योतक त्या ठिकाणी अजूनही पादुका उपड्या घालून ठेवले. बाबा म्हणाले, विठवा तू जातोय, पादुका सारख्या करायच्या नाही. किती दीर्घ लोचनानं पाहणार. ही जी भक्ती आहे ती भक्ती होती म्हणून बाबा अवतारी पुरुष ठरतात. आम्ही काय त्यांना पदवी द्यायची का अवतारी म्हणून? ही थोर भक्ती त्यांनी केली आणि त्या घरात त्यांचा जन्म होणार. ते कसं होतं त्या ठिकाणी पाहुनी सुंदर ब्राह्मण कुळ रे, पाहुनी सुंदर ब्राह्मण कुळ रे, धर्मपरायण धर्मपरायण सुखीपूर्ण अवतरुणिया आले गुरुवर, अवतरुणिया आले गुरुवर, राज करण्या सुंदर ब्राह्मण कुल ते, सुंदर ब्राह्मण कुल ते, धर्मपरायण सुखीपूर्ण अवतरुणिया आले गुरुवर, अवतरुणिया आले गुरुवर, राज करण्या. अशाच करता धर्माची व्रत, वैकल्य, सांगितलेल्या उपासना ह्या सगळ्या त्या ठिकाणी घडत होतात. हा दत्त जयंती प्रेमे करीते, उपासना ती करून, दत्त दत्त जय शब्द काढून झाले मुक्त जीवनी. दत्त 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 बाबांचे थोरले बंधू जे होते ते दत्त भक्त, पण दत्त दर्शन साक्षात उगाच लोंगा चुंगा नव्हता अवतारी. आणि असं हे अवतारी पुरुषाचं कुळ पाहिलं आणि इथे आपल्याला जन्म घेणं साधत आहे हे ठरवलं. आता पहा निसर्ग सुद्धा कसा असतो आणि आजूबाजूचे लोकही कसे असतात. हुबळी क्षेत्रात बाबांचे आणि वडील राहत असत, पूर्वज राहत असत, मोजे मने या ठिकाणी. आणि तिथून हुबळीला बाबांचे वडील बदलून आले पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात, PWD नाही आता म्हणत, आता सगळं गाडे निराळे बिल्डिंग बीएडचे आता पुन्हा PWD चालू. स्थापत्यशास्त्राचा विशारद असणारा असा त्या ह्याच्यात सेवा करणारे बाबांचे वडील होते. कोणाला कर्म सुटत नाही बरं का, पण ते कसं होते, शुद्ध होते, आत्यंतिक शुद्धता होती त्या ठिकाणी. ओ माय लेडी असलं नव्हतं का, आत्यंतिक शुद्धता. अमेरिकेत जाऊन बघा किती भ्रष्टाचार, किती नैतिकता खाल्लेलं आणि किती अनैतिक गोष्टी घडतायत. असं नाही, आत्यंतिक शुद्धतेने ते ठिकाण चाललेलं. नवरात्राचा उत्सव करीती पासून जगदंबा, 9 दिन लाविती माळती सुशविती अंबा. ती अंबा संतोष पावा, जगत जननीचा संतोष असल्याशिवाय आणि जगात कोणीही जन्म घेऊ शकत नाही. जन्मकर्मभूमीची कृपा व्हावी लागते, त्यावेळेला जन्म होतो. बाबांचं हे कुळ असं पवित्र होतं, शुद्ध होतं, भक्तिमान होतं आणि आचार संपन्न होतं. अशा त्या कुळामध्ये बाबा जन्म घेणार हे पाहिलं. आणि त्या हुबळीच्या ठिकाणी आता सहस्रबुद्धे कुळ हे उद्धरून जाणार. काय भाग्य. सिद्धारूढ स्वामी त्या ठिकाणी होते आणि ते सिद्धारूढ स्वामी
बाबांचे पहिले गुरु आहेत. बाबा ज्या वेळेला त्यांना 5 वर्षाचे असताना भेटले त्यावेळेला त्यांनी आपल्या हातातली बाळ बाबांच्या गळ्यात घातली आणि त्याला सांगितलं, ओम नमः शिवाय म्हण.